नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर बघू शकतो आज रोजी आपली हे जे सातारा भोळी या गावासाठी लोडिंग चालू आहे ते चिंचेच्या 3 वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे। पण आता हा सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे। आज तुमच्याशी बोलण्याचं कारण हे की आपण आज आता बघू शकतोय ऑगस्टची 4 तारीख आहे आणि 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट आपल्याला ज्या फळबाग आहेत ह्यासाठी महत्त्वाची टीप आहे आणि ह्यासाठी मी स्वतः आता हा व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर आपल्याला जे करायचं नियोजन आहे ते फळबागांसाठी 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट कल्टर म्हणून जे संजीवक असतंय ते मित्रांनो आपल्याला सोडायचं आहे। कारण हे संजीवक सोडल्यामुळे जे जो पाऊस अवकाळी पाऊस आहे किंवा जो रिटर्न परतीचा पाऊस आहे तो पाऊस आपल्याला पडल्यामुळं ताण जो पडत नाही आणि ताण न पडल्यामुळं आपल्या बागेमध्ये जेवढं हवे तेवढं उत्पादन आपल्याला मिळत नाही। ते मित्रांनो उत्पादन चांगलं मिळावं यासाठी आपल्याला कल्टर औषध सोडायचं आहे। आता ते कसं वापरायचं आहे, किती वापरायचं आहे किंवा कोणत्या झाडाला वापरायचं आहे हे सर्व आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर आता मित्रांनो पहिली गोष्ट, कल्टर हे एक संजीवक आहे, ते मुळ्या सुकवायचं काम करतंय आणि मुळ्या सुकवल्यामुळं झाडाला फ्लावरिंग फ्रुटिंग याला मदत होत्या। तर आता हे आपल्याला 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट म्हणजे आत्ताच्या पिरियडमध्ये सोडायचं आहे। आज हा व्हिडिओ सोडण्यामागं कारण हेच आहे की आता ह्या पिरियडमध्ये आपल्याला सोडायचं। आता ही झाडांना कुठल्या वापरायच्या आहे, जी झाडं आपण या वर्षी किंवा मागच्या वर्षी झाडं लावलेली आहेत त्यांना शक्यतो मित्रांनो वापरायचं नाही। हे आपल्याला जे कल्टर आहे ते आपल्याला ज्या झाडांचं वय 2 ते 3 वर्षाच्या पुढचं वय आहे अशा झाडांना, म्हणजे लागवड करून 2 ते 3 वर्ष झालेले आहेत अशा झाडांना आपल्याला कल्टर वापरायचं आहे। आता ते वापरायचं जे प्रमाण आहे ते 5 वर्षापर्यंतची जी काही झाडं असतील याच्यासाठी आपल्याला 1 मिली पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली औषध घ्यायचं आहे। समजा फॉर एक्झाम्पल आपली 200 झाडांची बाग आहे तर 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि 200 ते 250 मिली फार तर आपल्याला ते कल्टर घ्यायचं आहे। घेत असताना आता काही कंपनीचं आपण ब्रँडिंग करत नाही, पण घेताना स्टँडर्ड कंपनीचं घ्या, सिजेंट असेल, बायर असेल अशा कंपन्या स्टँडर्ड वापरा आणि त्या कंपनीचं वापरून आपण लिटरला 1 मिली असं औषध सोडायचं आहे। सोडत असताना अर्धा लिटर पाणी जे आहे ते झाडाच्या चारी बाजूनं आणि अर्धा लिटर पाणी जे आहे तेच 1 लिटर मधलं ते खोडावर वतायचं आहे। आणि काय औषध शिल्लक राहत असेल तर याची आपण फवारणी सुद्धा मित्रांनो घेऊ शकतोय आणि पाऊस संपल्यानंतर ताण द्यायचा आहे। आता फॉर एक्झाम्पल आपला आंबा, पेरू, काजू, लिंबू असेल तर ह्या झाडांना आपल्याला पाऊस संपल्यानंतर म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने पाऊस असतो। ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ताण द्यायचा आहे आणि ताण दिल्यानंतर ज्यावेळेस फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालं त्यानंतर पाणी, खत याचे व्हिडिओ जे आहेत आता हे जे पुढचं नियोजन आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपला कल्टार होता आणि ते आता आपल्याला सोडणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांना येत्या सीझनमध्ये भरघोस उत्पादन घ्यायचं आहे। आता आपलं चिंचेचं जे लोडिंग चाललंय भाई जरा दाखवा आपलं हे चिंचेचं लोडिंग 3 वर्षाचं कसं चालू आहे। तर मित्रांनो हे 3 वर्षाचं चिंचेचं जे लोडिंग चालू आहे, झूम मध्ये घ्या जरा, झाडं दाखवा आपली। आता हे चिंचेची झाड आहे तर चिंच असेल, सीताफळ असेल तर याला पाऊस संपल्यावर नसतो तर उन्हाळ्यामध्ये ताण असतो। आवळा असेल, आता या गाडीमध्ये आपण आवळा सुद्धा भरणार आहे कारण मॅडमची काही रोप आहेत। आता या चव्हाण मॅडम म्हणून आहेत, आता ॲक्च्युअलमध्ये यांचे जे काही पाहुणे आहेत यादव काका म्हणून आहेत, त्यांचेच मित्र नाना म्हणून आहेत, त्यांनी ऑलरेडी बारामतीमध्ये चिंच लावलेली आहे आणि त्यांच्याच रेफरन्सनं आता ज्या चव्हाण मॅडम आहेत आपल्या भोळी साताऱ्याच्या तर यांच्यासाठी आपण ही 200 झाडं नियोजन घेतलेलं आहे मित्रांनो। तर अशी चिंच असेल, आवळा असेल तर यासाठी आपल्याला जे कल्टर आहे ते कल्टर म्हणजे वापरलं तर चालतंय, फक्त ताण जो आहे तो ताण आपल्याला मार्च, एप्रिल, मे मध्ये द्यायचा असतो। तर त्याच्यावर व्हिडिओ मी वेगळे बनवेन। आता या असेच जर नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कल्टाचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर नक्की शेअर करा। आपल्याला जसा फायदा होतोय तसं इतर शेतकऱ्यांना पण होऊ द्या आणि त्यातून एक चांगलं भरघोस उत्पादन घेऊया। तुमच्या काय जर अडचणी असतील किंवा यामागे काय जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा। कमेंट सेक्शन ओपन असतोय आपला, रिप्लाय येतो आणि नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।